हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू साय अँड टेक चॅनल. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन टू मायक्रोप्रोसेसर अँड ऑर्गनायझेशन ऑफ 8085 मायक्रोप्रोसेसर यातले 3 मार्क्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ सोल्युशन पाहिलेले आहेत. त्याचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्याच चॅप्टरमधले आपण 4 मार्क्सचे क्वेश्चन आता आपण बघणार आहोत. तर मग पहिला क्वेश्चन आहे डिफाईन फॉलोइंग रेजिस्टर ऑफ मायक्रोप्रोसेसर 8085. मायक्रोप्रोसेसर 8085 मध्ये असलेले कोणतेही 4 रेजिस्टर 4 मार्क्ससाठी विचारते. मग 4 मार्क्ससाठी 4 रेजिस्टरसाठी काय लिहायचंय? तर रेजिस्टर किती बाईटचा आहे आणि त्याचा यूज काय, एक्झॅक्टली त्याचं फंक्शन काय हे सांगायचं आपल्याला. 2-2 पॉईंट जरी लिहिले तुम्ही, मी जे तुम्हाला 3 ते 4 पॉईंट दिलेले आहेत, तर तुम्ही कुठलेही 2 पॉईंट त्यामध्ये ऍड करू शकता. ओके. मग आता पहिला रेजिस्टर आहे ॲक्युमुलेटर. क्वेश्चन होता डिफाईन फॉलोइंग रेजिस्टर ऑफ मायक्रोप्रोसेसर 8085. पहिला आहे ॲक्युमुलेटर, दुसरा स्टॅक पॉइंटर, प्रोग्राम काउंटर, इन्स्ट्रक्शन रेजिस्टर. त्यातलं बघूयात आन्सर ॲक्युमुलेटर. ॲक्युमुलेटर हा किती बिटचा आहे? तर 8 बिटचा रेजिस्टर आहे. आपल्याला हे सांगायचं की तो 8 बिटचा रेजिस्टर आहे. त्याचं एक्झॅक्ट काम काय आहे? तर तो स्टोअर करतो रिझल्ट. रिझल्ट कसला रिझल्ट स्टोअर करतो? अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन जे ALU परफॉर्म करतो. ओके, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट परफॉर्म करतो. त्याचा जो काही रिझल्ट आहे तो होल्ड करतोय 8 बिटचा ॲक्युमुलेटर. ओके, हे त्याचं पहिलं फंक्शन आहे. दुसरं अजून काय करतो तो प्रायमरी सोर्स अँड डेस्टिनेशन सोर्स रेजिस्टर म्हणून सुद्धा हा यूज होतो. ओके, म्हणजे ज्यावेळेस मायक्रोप्रोसेसरमध्ये डेटा कंटेंट येतात ALU मध्ये, त्यावेळेस हा प्रायमरी सोर्स रेजिस्टर आणि डेस्टिनेशन रेजिस्टर म्हणून सुद्धा युजफुल आहे. ओके, नेक्स्ट अजून काय करतो तो? तर सीपीयू आणि इनपुट आउटपुट डिव्हाइसेस मध्ये जो काही डेटा ट्रान्सफर होतोय, ओके, तो होल्ड करण्याचं काम सुद्धा मायक्रोप्रोसेसर मधला ॲक्युमुलेटर करतो. तर तुम्ही कोणतेही 3 यूज दिलेत, मी कोणतेही 2 यूज लक्षात ठेवा, एकही लिहिला तरी मार्क्स मिळतील. ओके, नेक्स्ट आहे स्टॅक पॉइंटर. स्टॅक पॉइंटर किती बिटचा आहे? हा 16 बिटचा आहे. लक्षात ठेवा, जो जो रेजिस्टर ऍड्रेस स्टोअर करतो तो 16 बिटचा. ओके, जो रेजिस्टर ऍड्रेस स्टोअर करतो, ऍड्रेस होल्ड करतो, तो रेजिस्टर असतो 16 बिटचा. मग स्टॅक पॉइंटर हा 16 बिटचा आहे, म्हणजे तो ऍड्रेस स्टोअर करणार आहे. ओके, मग स्टॅक पॉइंटर नेमकं काय करतो? इट कंटेन द ऍड्रेस ऑफ स्टॅक टॉप. मेमरी लोकेशन जी असते आपली, ओके, तर मेमरी लोकेशन जी स्टार्ट होते, फॉर एक्झाम्पल आपण हेक्साडेसिमल मध्ये मेमरी लोकेशन लिहितो. मग त्या जो काही मेमरी लोकेशन असं टॉप ऑफ द मेमरी लोकेशन जे असतं तर तो स्टोअर करतो. आणि टॉप ऑफ द मेमरी लोकेशनला काय म्हणतो आपण? स्टॅक म्हणतो. ओके, मग याला आपण असं अजून म्हणू शकतो की इट होल्ड द मेमरी ऍड्रेस ऑफ लास्ट बाईट एंटर्ड इन अ स्टॅक. ओके, अजून ह्याचं काम काय आहे? हा म्हणजे याच्यामध्ये 2 ऑपरेशन होतात. स्टॅक मध्ये आपण 2 ऑपरेशन करतो. हे आपण CS1 मध्ये पण युजफुल आहे हे स्टॅक. ठीक आहे, एक पुश ऑपरेशन आहे, एक पॉप ऑपरेशन. पुश ऑपरेशन म्हणजे काय? ज्यावेळेस मेमरीमध्ये आपण डेटा इन्सर्ट करतो त्याला पुश ऑपरेशन म्हणतो. ज्यावेळेस मेमरीतून डेटा आपण डिलीट करतो किंवा रिट्राईव्ह करतो त्याला आपण म्हणतो पॉप ऑपरेशन. ओके, मग आता याच्यामध्ये 2 इन्स्ट्रक्शन होतात, पुश अँड पॉप. त्यातलं इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस इन्क्रीमेंट होते, ओके, इन्क्रीमेंट होते मेमरी लोकेशनचे, त्यावेळेस आपण एखादा डेटा पॉप केलेला असतो, म्हणजे डिलीट केलेला असतो. आणि डिलीट ज्यावेळेस पुश करतोय आपण, एखादा इन्सर्ट करतोय, त्यावेळेस काय होतं? डिक्रीमेंट होते मेमरी लोकेशनची. ओके, हे डिटेलमध्ये एवढं लक्षात नाही ठेवलं तरी चालते. तुम्ही एवढं लक्षात ठेवा की 16 बिटचा स्टॅक पॉइंटर आहे. ओके, पॉइंटर म्हणजे इट होल्ड द ऍड्रेस. लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे C++ मध्ये पण आपण शिकलोय ही गोष्ट की इट होल्ड द ऍड्रेस. 16 बिटचा आहे, इट होल्ड द ऍड्रेस ऑफ टॉप ऑफ द मेमरी लोकेशन. ओके, एवढं लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळतील. त्यानंतर आहे प्रोग्राम काउंटर. हा प्रोग्राम काउंटर सुद्धा 16 बिटचा आहे, म्हणजे हा पण ऍड्रेस स्टोअर करणार. मग नेमकं कशाचा ऍड्रेस स्टोअर करतो? इट होल्ड द ऍड्रेस ऑफ नेक्स्ट इन्स्ट्रक्शन टू बी एक्झिक्यूट. जे नेक्स्ट इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार आहे, ओके, करंट प्रोग्राम जो चालू आहे त्याचं नेक्स्ट इन्स्ट्रक्शन कोणतं असणार आहे, त्याचा जो काही ऍड्रेस होल्ड करण्याचं काम आहे तो करतो तुमचा प्रोग्राम काउंटर. ओके, मग हा ऍड्रेस होल्ड करतो म्हणून याला पॉइंटर सुद्धा म्हणतात. हे नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला दिलेले. ठीक आहे, 16 बिटचा आहे, होल्ड द ऍड्रेस ऑफ नेक्स्ट इन्स्ट्रक्शन टू बी एक्झिक्यूट. जे नेक्स्ट इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार आहे त्याचा तो ऍड्रेस होल्ड करतो, आणि ऍड्रेस होल्ड करतो म्हणून याला पॉइंटर सुद्धा म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे इन्स्ट्रक्शन रेजिस्टर. इन्स्ट्रक्शन रेजिस्टर हा 8 बिटचा आहे. ओके, मग हा काय करतो? इट होल्ड द फर्स्ट बाईट ऑफ इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शनचा फर्स्ट बाईट होल्ड करणारा रेजिस्टर जर कोणता असेल तर इन्स्ट्रक्शन रेजिस्टर आहे. फॉर एक्झाम्पल हे इन्स्ट्रक्शन लिहिले मी मूव A, B,
त्यातला हा पहिला मूव्ह. ओके, मूव्ह हे इन्स्ट्रक्शन झालं. मूव्हचा मिनिंग आहे, आता हे इन्स्ट्रक्शनचा मिनिंग आहे कॉपी द कंटेंट ऑफ बी रजिस्टर इनटू ए रजिस्टर, असा त्याचा मिनिंग असतो. मग जो बी आणि ए सारखं 8-8 बिटचे आहेतच आपल्याला, पुढे जाऊन जनरल पर्पज रजिस्टर मध्ये आपण हे बघणारच आहे. पण मूव्ह जे इन्स्ट्रक्शन आहे त्याला म्हणतो तो पहिला बाईट असतो. ओके, इन्स्ट्रक्शनला स्टोअर करणारा रेजिस्टर, दॅट इज युअर इन्स्ट्रक्शन रेजिस्टर. ओके, हा फर्स्ट बाईट ऑफ इन्स्ट्रक्शन स्टोअर, याला फर्स्ट बाईट म्हणतात किंवा 8 बिट होल्ड करणारा रेजिस्टर. ओके, 8 बिट म्हणजे 1 बाईट, याला इन्स्ट्रक्शन रजिस्टर म्हणतो. ओके, द कंटेंट ऑफ इन्स्ट्रक्शन रजिस्टर नेक्स्ट कोणाला दिले जातात, इन्स्ट्रक्शन डिकोडरला दिले जातात पुढे जाऊन. ठीक आहे, नेक्स्ट आहे डिफाईन. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड, डिफाईन अ फंक्शन ऑफ फॉलोइंग युनिट ऑफ मायक्रोप्रोसेसर 8085. पहिला आहे इन्स्ट्रक्शन डिकोडर. ओके, दुसरा आहे जनरल पर्पज रेजिस्टर, डेटा ऍड्रेस बफर, स्टेटस रेजिस्टर. सेम आहे, वरच्या सारखंच तुम्हाला क्वेश्चन आहे. एक तर तुम्हाला डिफाईन फॉलोइंग रेजिस्टर म्हणतील किंवा त्यांचे फंक्शन सांगा म्हणतील. ओके, पहिला आहे इन्स्ट्रक्शन डिकोडर. मग इन्स्ट्रक्शन डिकोडर काय, आपण वरती इन्स्ट्रक्शन रेजिस्टर पाहिला, तो किती बिटचा होता, 8 बिटचा, आणि तो काय होल्ड करतोय, ऍड्रेस ऑफ फर्स्ट बाईट. ओके, मग आता इन्स्ट्रक्शन रेजिस्टरला जॉईन असतो इन्स्ट्रक्शन डिकोडर, मग हा पण 8 बिटचा आहे. ओके, इन्स्ट्रक्शन रेजिस्टर डिकोडर इज ऑल्सो 8 बिट. इट कंटेन द, काय करतो, इट कंटेन द इन्स्ट्रक्शन्स म्हणजे हा कोणाला जॉईन असतो, इन्स्ट्रक्शन रेजिस्टरला जॉईन असतो. ओके, नेक्स्ट हा काय करतो, द आउटपुट ऑफ डिकोडर, जो काही डिकोडरचं आउटपुट असतं. ओके, ते कुठून गेटेड बाय टायमिंग अँड सिग्नल कंट्रोल्स, कंट्रोल रेजिस्टर, ALU अँड डेटा ऍड्रेस बफर्स. हे महत्वाचं आहे बघा. द आउटपुट ऑफ डिकोडर, जे काही इन्स्ट्रक्शन रजिस्टर डिकोडरचं आउटपुट आहे, कुठून भेटतं, गेटेड बाय टायमिंग सिग्नल्स, कंट्रोल्स अँड सिग्नल्स, ALU आणि डेटा ऍड्रेस बफर, इथून मिळतं. हे महत्वाचं आहे. ओके, आणि पुन्हा अजून एक पॉईंट सांगितलंय की द आउटपुट ऑफ डिकोडर अँड इंटरनल क्लॉक जनरेटेड द स्टेट अँड मशीन सायकल टायमिंग सिग्नल्स. ओके, हे एक पॉईंट तुम्ही ऍड करू शकता अजून एक. ओके, इन्स्ट्रक्शन डिकोडर एक्झॅक्टली मिनिंग काय असतो, इन्स्ट्रक्शन डिकोडर डिकोड करतो. काय डिकोड करतो, इन्स्ट्रक्शन्स. आता फॉर एक्झाम्पल 3-4 इन्स्ट्रक्शन, मग ते किती, कोणत्या कोणत्या इन्स्ट्रक्शनला काय काय लागणार आहे. ओके, टायमिंग सिग्नल्स किती लागणार, कंट्रोल्स बसेस किती लागणार, ALU कसा यूज होणार आहे, डेटा ऍड्रेस बफर्स किती वेळ लागणार आहेत, कशा लागणार आहेत, हे सगळं सांगण्याचं काम इन्स्ट्रक्शन डिकोडर करतोय. ओके, नेक्स्ट आहे जनरल पर्पज रजिस्टर. आपल्याकडे जनरल पर्पज रजिस्टर एवढे आहेत, ABCDEHL. हे सिंगल 8 बिटचे रजिस्टर्स आहेत बेटा. ओके, आणि यांना जर पेअर मध्ये घेतलं, जसं BC रजिस्टर पेअर, DE रजिस्टर पेअर, HL रजिस्टर पेअर, हे 3 रजिस्टर पेअर आहे. जर रजिस्टर पेअर मध्ये घेतलं तर हे 16 बिटचे असतात. एक रजिस्टर 8 बिटचं तर पेअर मध्ये 16 बिट. A रजिस्टरची पेअर कोणासोबतच असते, B ची रजिस्टर पेअर C सोबतच असणार, D ची E सोबतच असणार, H ची L सोबत असणार. याची पेअर सुद्धा फिक्स आहे. ओके, म्हणजे जर तुमचा 8 बिटचा डेटा आला तर तुम्ही एक सिंगल रजिस्टर यूज करू शकता, आणि 16 बिटचा डेटा आला किंवा 16 बिटचा ऍड्रेस स्टोअर करायचा, त्यावेळेस तुम्ही रजिस्टर पेअर यूज करू शकता. ठीक आहे, मग आता ह्यांचं काम काय की हे जनरल पर्पज रजिस्टर्स आहेत, जे की इन्स्ट्रक्शनच्या ज्यावेळेस इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होतात, ओके, डेटा येतोय त्यावेळेस डेटा होल्ड करण्यासाठी हे जनरल पर्पज रजिस्टर आपण यूज करू शकतो. नेक्स्ट आहे डेटा ऍड्रेस रजिस्टर. डेटा ऍड्रेस रजिस्टर हा 8 बिटचा सिंगल रजिस्टर आहे, तर 16 बिटचा पेअर मध्ये आहे. मग डेटा ऍड्रेस रजिस्टर कोणतं, तर HL रजिस्टर हा डेटा ऍड्रेस रजिस्टर असतो. HL. ओके, वरचा HL वेगळा आहे, इथला HL वेगळा आहे, लक्षात ठेवा. ओके, डेटा अँड ऍड्रेस रजिस्टर नावातच आहे, हा कधी डेटा कंटेन करणार, कधी ऍड्रेस म्हणून काम करणार. मग डेटा असेल तर 8 बिट म्हणून सिंगल 8 बिट रजिस्टर, H सेपरेट L सेपरेट 8 बिटचा यूज होत असेल तर तो ऍज अ डेटा म्हणून, डेटा रजिस्टर म्हणून यूज होणार. आणि जर 16 बिटचा आला तर HL रजिस्टर पेअर मध्ये येणार आणि तो ऍड्रेस होल्ड करणार 16 बिटचा, त्याला 2 बाईट रजिस्टर असं पण म्हणतो आपण. नेक्स्ट आहे स्टेटस रजिस्टर, यालाच आपण फ्लॅग रजिस्टर सुद्धा म्हणतो. स्टेटस रजिस्टर हे काय असतं, फ्लॅग म्हणजे काय, फ्लॅग इज अ सिंगल बिट स्टेटस रजिस्टर. फ्लॅग एक सिंगल बिट स्टेटस रजिस्टर आहे, त्याला फ्लिप फ्लॉप पण म्हणतो आपण. 8085 मध्ये किती फ्लॅग्स आहेत, तर 5 फ्लॅग्स आहेत. कोणते फ्लॅग आहेत, पहिला आहे साइन फ्लॅग, दुसरा आहे झिरो फ्लॅग, ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग, पॅरिटी फ्लॅग आणि कॅरी फ्लॅग. हे फ्लॅग आपण पुढे जाऊन डिटेलमध्ये बघणार आहे, पण फक्त नाव लक्षात ठेवा, 5 फ्लॅग आहेत. ओके, मग हे फ्लॅग काय होतात, सेट ऑर रिसेट होतात अकॉर्डिंग टू इन्स्ट्रक्शन परफॉर्म बाय
ALU जे काही ऑपरेशन परफॉर्म होतात ALU ने त्याच्यानुसार हे फ्लॅग सेट और रिसेट होतात. मग कोणते ऑपरेशन अरिथमॅटिक किंवा लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म होतात त्यावरून हे फ्लॅग सेट और रिसेट होतात. याचं मिनिंग आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघणारच आहे. इथे तुम्ही एवढं लक्षात ठेवा फक्त. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा व्हॉट इज इंटरप्ट, लिस्ट हार्डवेअर इंटरप्ट अकॉर्डिंग टू प्रायोरिटी, एक्सप्लेन मास्केबल अँड नॉन मास्केबल इंटरप्ट. ओके, नॉन मास्केबल इंटरप्ट आपण डिटेलमध्ये प्रिव्हियस पाहिलेले आहेत. ओके, आता इथे तुम्हाला काय लिहायचं की इंटरप्टची डेफिनेशन मी तुम्हाला डिफरन्स प्रिव्हियस 3 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, तुम्ही तिथे पण बघू शकता. ओके, बघा इंटरप्टची डेफिनेशन काय लिहू शकता, अन इंटरप्ट कॅन बी viewed as a signal which suspend the normal sequence of microprocessor, and the microprocessor give the service to the device which has given the signal. After completing the service, microprocessor again return to the main program. म्हणजे काय करतोय मायक्रोप्रोसेसर, प्रिव्हियस जो काही तुमचा मायक्रोप्रोसेसर करंटली जो काही टास्क करत असेल तर त्याचा नॉर्मल सिक्वेन्स आहे तो काय करतोय, स्टॉप करतोय आणि नेक्स्ट काय करतोय तुमचा बाहेरून आलेला एखादा जे काही सिग्नल असेल ओके त्याला तो सर्व्ह करतोय. मग तो सिग्नल सर्व्ह करून झाला की मग प्रिव्हियस त्याचा जो काही इन्स्ट्रक्शन चालू होतं त्याला तो काय करतोय, रिटर्न येतोय. ओके, ह्याला म्हणतात इंटरप्ट. ओके, मग इंटरप्ट ह्या 2 प्रकारचे असतात, हार्डवेअर इंटरप्ट आणि सॉफ्टवेअर इंटरप्ट. मग तुम्हाला विचारले सॉफ्टवेअर इंटरप्ट आपण प्रिव्हियस 3 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये डिटेलमध्ये पाहिलंय, तुम्ही बघू शकता तिथे जाऊन. आता इथे हार्डवेअर इंटरप्ट विचारले, तर मग हार्डवेअर इंटरप्टचे प्रायोरिटी अकॉर्डिंग टू प्रायोरिटी पण विचारले. कोणता इंटरप्ट आहे, ट्रॅप, RST 7.5, 6.5, 5.5 आणि INTR. हे एक वेक्टर इंटरप्ट, याच्यातले वेक्टर इंटरप्ट कोणते आहेत, तर पहिल्या 4 वेक्टर इंटरप्ट म्हणजे काय की ज्याला मेमरी लोकेशन असतं त्याला आपण वेक्टर इंटरप्ट म्हणतो. मग आता ट्रॅप ज्यावेळेस इंटरप्ट येते त्यावेळेस तिला मेमरी लोकेशन फिक्स आहे, कोणतं आहे बेटा की 0024. ओके, नेक्स्ट कोणता आहे RST 7.7, याला आहे 003CH. हे मेमरी लोकेशन फिक्स आहे. RST 6.5 0034H, RST 5.5 002CH. याच्यातला वेक्टर इंटरप्ट ह्या 4 येतात आणि नॉन वेक्टर इंटरप्ट INTR आहे ज्याला मेमरी लोकेशन नाही. वेक्टर म्हणजे ज्या इंटरप्टला स्वतःचं मेमरी लोकेशन आहे ओके त्याला वेक्टर इंटरप्ट म्हणतो. त्या पर्टिक्युलर ह्याच मेमरी लोकेशनला ते जम्प करतात ज्यावेळेस हे इंटरप्ट एक्झिक्यूट होतात. ओके, नेक्स्ट हे प्रायोरिटीनुसार तुम्हाला सांगितलेले लिस्ट सांगायची, तर हायेस्ट प्रायोरिटी ट्रॅपला आहे तर लोएस्ट प्रायोरिटी INTRला. हे सिक्वेन्सनं लिहायचे तुम्हाला. ट्रॅप, RST 7.5, RST 6.5, RST 5.5, INTR असं लोएस्ट इंटरप्ट, असं तुमचे काय सिक्वेन्सनी तुम्ही सांगू शकता प्रायोरिटी कोणते. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाइन द फॉलोइंग टर्म्स विथ सुटेबल डायग्राम. तर हा क्वेश्चन तुम्हाला खूपदा रिपीट झालेला आहे, 4 मार्क्ससाठी असतो. ओके, एक डायग्राम साठी 1 मार्क असतो, इन्स्ट्रक्शन सायकल, मशीन सायकल, टी स्टेट एक्सप्लेन करायला 1 मार्क असतो. मग काय लिहिणार 1 मार्क साठी, तर इन्स्ट्रक्शन सायकल म्हणजे काय, आणि इन्स्ट्रक्शन सायकल इज डिफाइन एज द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द एक्झिक्युशन ऑफ द इन्स्ट्रक्शन. एखादं इन्स्ट्रक्शन आहे, मी कोणतंही एखादं इन्स्ट्रक्शन यूज करते, मायक्रोप्रोसेसर 8085 मध्ये मूव A, B करते फॉर एक्झाम्पल, हे इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होण्यासाठी जो टोटल टाइम लागतो, द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द एक्झिक्युशन ऑफ इन्स्ट्रक्शन, त्याला आपण म्हणतो इन्स्ट्रक्शन सायकल. ओके, मग आता हे इन्स्ट्रक्शन सायकल किती असतात, तर 1 किंवा 5 मशीन सायकल्स कंटेन करतात हे तुमचे इन्स्ट्रक्शन सायकल. ओके, बघू शकतो आपण डायग्राम मध्ये, बघूयात आपण. ठीक आहे, इथे बघूया डायग्राम मध्ये. बघा काय सांगितलंय, इन्स्ट्रक्शन सायकल. हे बघा इन्स्ट्रक्शन सायकल कशी आहे. ओके, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द एक्झिक्युशन ऑफ इन्स्ट्रक्शन. फॉर एक्झाम्पल माझं एक इन्स्ट्रक्शन आहे ज्याला इतकं टाइम लागत असेल. ओके, तर ही इन्स्ट्रक्शन सायकल काय, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द एक्झिक्युशन ऑफ इन्स्ट्रक्शन. त्या 1 किंवा 5 असू शकतात. तर तुम्ही इथे दिसू शकता टी स्टेट किती असते, 1 2 3 4 असं 4 आहे. ओके, अशा 5 सुद्धा असू शकतात. अशा टी स्टेट 5 मशीन सायकल, टोटल मशीन सायकल पैकी 1 to 5 मशीन सायकल ह्या इन्स्ट्रक्शन सायकलला लागतात. त्यानंतर हे मशीन सायकल. व्हॉट इज मीन बाय मशीन सायकल, मशीन सायकल डिफाइन एज द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट एनी ऑपरेशन ऑफ accessing either memory or input output. कोणताही ज्यावेळेस तुमचं आपण मायक्रोप्रोसेसर आपण म्हणतोय की मायक्रोप्रोसेसर काय करतोय, सायमल्टेनियसली वर्क करतोय. ओके, मल्टीपर्पज डिव्हाइस आहे, म्हणजे ऍट अ टाइम तो 2 इन्स्ट्रक्शन 3 इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करू शकतो. ओके, एक्झॅक्टली करतोय का, तर नाही. ओके, एक इन्स्ट्रक्शन ऍट अ टाइमच प्रोसेसर करतो, पण आपल्याला भास होतो की 2 इन्स्ट्रक्शन 3 इन्स्ट्रक्शन टास्क चालू आहे. ओके, मग आता हे ज्यावेळेस म्हणजे फर्स्ट इन्स्ट्रक्शन चालू आहे
ओके, सेकंड इन्स्ट्रक्शनला जायचंय. फॉर एक्झाम्पल मी सॉन्ग प्ले करते. ओके, आणि मला आता लगेच चॅटिंगला पण जायचंय. मग असे मायक्रो प्रोसेसर काय होतं की सॉन्गसाठी थोडा वेळ, नंतर चॅटिंगसाठी. मग याच्यासाठी आपल्याला इनपुट आउटपुट डिव्हाइसेस द्यावं लागतं. द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट एनी ऑपरेशन ऑफ ऍक्सेसिंग आयदर मेमरी ऑर इनपुट. मग आता जो काही इनपुट आउटपुट किंवा मेमरी ऍक्सेस करण्यासाठी एखाद्या इन्स्ट्रक्शनला लागलेला टाइम ते आपण मशीन सायकल म्हणू शकतो. तर ह्या किती असतात, 3 to 6 टी स्टेट असू शकतात. ओके, मशीन सायकल हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल मशीन सायकल T1 T2 T3. ओके, इथे T1 1 2 3 4 असे तुम्हाला 4 6, कधी कधी 3ही असू शकतात, 4ही असू शकतात, 5ही असू शकतात आणि 6ही टी स्टेट त्याला लागू शकतात. ओके, हे लक्षात ठेवा मशीन सायकल. नेक्स्ट आहे टी स्टेट. व्हॉट इज मीन बाय टी स्टेट? सब डिव्हिजन ऑफ an operation which perform in one clock period. ओके, म्हणजे आता जो काही तुमचा पूर्ण सब डिव्हिजन ऑफ अन ऑपरेशन, ऑपरेशनला जो सब डिवाइड केलं आपण, विच इज परफॉर्म इन वन क्लॉक सायकल, एका क्लॉक सायकल मध्ये. हे तुम्हाला क्लॉक दिसत असेल. ओके, हे वरती आहे म्हणजे इथे 1 असतं, खाली छोटा आहे म्हणजे हे 0. ओके, डिजिटल क्लॉक आहे. ओके, तर मग जो टाइम रिक्वायर लागतो, ओके, सब डिव्हिजन जो काही ऑपरेशन्स परफॉर्म करतोय आपण, ओके, टू परफॉर्म इन वन सायकल, एका सायकल मध्ये. ओके, जेवढं ऑपरेशन परफॉर्म झालंय त्याला आपण टी स्टेट म्हणतो. तर मग आता फॉर एक्झाम्पल इथून ते इथपर्यंतची ही एक टी स्टेट आहे. ओके, हे डेफिनेशन आहे, तुम्हाला लर्न करणे ह्या एक्झाम मध्ये पेपर मध्ये येतात. तुम्हाला ही डायग्राम पण काढायची, म्हणजे एखादी इन्स्ट्रक्शन सायकल तुम्ही हाफ इतकी जरी काढली तरी चालते. ओके, इतकी हाफ, हे मशीन सायकल 2 वगैरे मशीन सायकल 1 एक सांगितली तरी चालेल तुम्ही. सोपी डायग्राम आहे. 1 मार्कासाठी डायग्राम, 1 मार्कासाठी टी स्टेट, 1 मार्कासाठी मशीन सायकल, 1 मार्कासाठी इन्स्ट्रक्शन सायकल. ओके,